विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे कशासाठी आलो आहोत? व्यायाम करण्यासाठी, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी. त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच केलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच केलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. आता ज्यांची परिस्थिती उत्तम असेल तर जाऊ शकतो, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांसाठी सांगतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचंय. अंग झोकून काम करायचंय, मेहनत करायची आहे. आज महाराष्ट्राचं नाव बदनाम होतं की मराठी माणूस काम करत नाही, त्यासाठी परप्रांतीय लोक इथे येतात, पण चुकीचं आहे. परप्रांतीयांना बिचाऱ्यांना रोजगाराची संधी तिकडे उपलब्ध नाही, इकडे भरपूर संधी उपलब्ध आहे कामाच्या. परंतु आम्हाला फक्त म्हणजे पारावर बसून राजकारणाची गप्पा मारायच्या आणि टाइमपास करायचा आहे, हा आमचा युवक करतो आहे. तर हा जर कलंक महाराष्ट्रावरचा खोडायचा असेल तर अंग झोकून काम करायची सवय लावली पाहिजे, पडेल ते काम करायची सवय लावली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 10x10च्या खोलीमध्ये 10 लोक येतात, परप्रांतीय राहतात, वडापाव खातात, 2 पैसे बॅलन्स पाडतात आणि मोठे उद्योजक होतात. आणि आम्ही त्यांच्याकडे फार तर कामगार म्हणून कामाला जातो, ते पण काम चुकारपणा करत. असं एक ठपका आहे महाराष्ट्रावरचा. तो कलंक खोडायचा असेल तर अंग झोकून काम करायची सवय लावली पाहिजे, पडेल ते काम करायची सवय लावली पाहिजे. आणि आजकाल काय झालंय, प्रत्येक घरामध्ये एकुलते एक असतात, एकुलता एक मुलगा किंवा एकुलता एक मुलगी असते, काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते. तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, तुम्हाला काम करायचं नसेल नका करू, परंतु शारीरिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम व्हायचं असेल, तंदुरुस्त राहायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. लवकर उठा, जॉगिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, योगासन करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा, मोबाईलवरचे नव्हे. आजकाल सर्व मोबाईलचा मिसयूज करू नका. मोबाईल हे अतिशय महत्वाचं गॅजेट आहे आजच्या काळातलं, परंतु त्याचा प्रॉपर यूज करा. त्याच्यावरती टाइमपास करू नका. तुम्ही जर मोबाईलवर टाइमपास केला तर तुमच्या आयुष्याचा टाइमपास होतो. एंटरटेन साठी तर बिलकुल वापरू नका मोबाईल. ज्या काही म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पाहण्यासाठी अवश्य वापरा, किंवा तुमचा अभ्यासाशी निगडीत काय असेल तर गुगलवर सर्च करून तुम्ही अभ्यास करू शकता. परंतु विरंगुळा म्हणून किंवा टाइमपास म्हणून मोबाईलवरती म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघणं किंवा इतर काही जे आहेत तर तुमच्या आयुष्याचा टाइमपास होईल, तर तो टाइमपास करू नका. कारण मित्रांनो, प्रेझेंट मोमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट इन आवर लाईफ. एक गोष्ट लक्षात ठेवा, गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही, परंतु वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता, त्याला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगतात, कसा उपयोगात आणतात, कसा विचार करतात, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की वर्तमानात जगायला शिका आणि वर्तमानातला प्रत्येक क्षण हा आयुष्यातील आपल्या आयुष्याचा फार महत्वाचा क्षण आहे, तो व्यर्थ वाया घालू नका. तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी तुम्हाला फिटनेससाठी शारीरिक श्रम एवढे करा की दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निघाला पाहिजे. एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे, रोज झाले पाहिजे.
आलं लक्षात? रोज एकदा शरीरातून घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले झाले पाहिजे. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो. काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. चिडणं, संतापणे किंवा या गोष्टी दूर ठेवा, विकारांना दूर ठेवा, संयमी बना, विवेकी बना. त्यातून तुम्ही तुमच्या मानसिक क्षमता विकसित करू शकता. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेत आहात. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. ज्यावेळेस शिक्षक शिकवतात किंवा प्राध्यापक लेक्चर चालू असेल त्यावेळेस एकाग्र चित्ताने सर काय सांगतायत ते समजून घेणं महत्वाचं आहे. त्याचं व्हिज्युअलायझेशन होणं गरजेचं आहे. त्याचं एक मनामध्ये चित्र उभं राहणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. कारण विवेकानंदांचं म्हणणं आहे की ज्ञानी माणसाचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्र चित्तता याचा अर्थ एका वेळेस एकाच कामावरती कॉन्सन्ट्रेट करणं, लक्ष केंद्रित करणं. त्यावेळेस मनामध्ये इतर कामांविषयी विचार येता कामा नाही. एका वेळेस एकच काम, एकच विचार मनामध्ये चालू असला पाहिजे, त्याला म्हणतात एकाग्र चित्तता. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करा. तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल, ते पुस्तक वाचत असताना जी लाईन वाचतात किंवा मोबाईलवरती जे काही तुम्ही स्क्रिप्ट वाचत असाल ती जी लाईन वाचता, त्या लाईनचा अर्थ आपल्या मनामध्ये भिनला पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, तर चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल.